आपण जो सेक्शन पहिले सुरू केला फॉरवर्ड चार्ज रिव्हर्स चार्ज जो त्यामध्ये जिकडे फॉरवर्ड चार्ज लागतो किंवा रिव्हर्स चार्ज लागतो हा सप्लाईजवर शब्द आहे ना सप्लाईज. ओके सप्लाय असेल तर टॅक्स जो लेवी होतो देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड द सेंट्रल काय लावा किंवा इंटिग्रेट हा कशावरती आहे. इंटरस्टेट सप्लाय झाला तर CGST GST येईल आणि इंटरस्टेट सप्लाय झाला तर मग IGST येईल. पण सप्लाय झाला की नाही झालं जे ट्रान्झॅक्शन आहे जी ॲक्टिव्हिटी आहे ती सप्लायमध्ये येते की नाही येते. ती सप्लायमध्ये येत नसेल तर मग GSTच येणार नाही. आता सप्लाय डिफाईन जो केला आहे तो सेक्शन 7 मध्ये केला. सप्लाय कशाला म्हटलं जाईल. सप्लायवर टॅक्स लागतो तर सप्लायला सप्लाय हे काय टॅक्सेबल इव्हेंट आहे. याचं काय घडल्यावर तो टॅक्स फिक्स होईल. इव्हेंट काय इव्हेंट सप्लाय केव्हा ती ॲक्च्युली GST लायबिलिटी केव्हा अट्रॅक्ट होईल. तर लायबिलिटी अट्रॅक्ट होते ती सप्लायवरती. म्हणून आपण म्हणतो की सप्लाय हा टॅक्सेबल इव्हेंट आहे. टॅक्सेबल इव्हेंट अंडर GST शॅल बी सप्लाय गुड्स सर्व्हिसेस किंवा बोथ मेड फॉर कन्सिडरेशन और विदाउट कन्सिडरेशन इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. आता जसं GST येण्यापूर्वी मग टॅक्सेबल इव्हेंट वॅटचा काय तर वॅटचा सेल ऑफ गुड्स हा टॅक्सेबल इव्हेंट होता. आता वाईन आहे किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत त्याच्यावर एक्साईज ड्युटी ती कशावरती येते तर जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होतं म्हणजे दर दिवशी किती मॅन्युफॅक्चर होतं याची रजिस्टर मेंटेन केलं. जसं मॅन्युफॅक्चरिंग झालं त्याचे ॲक्च्युली विक्री कधी होईल पैसे कधी मिळतील तो नंतरचा विषय. पण मॅन्युफॅक्चरिंग झालं का एक्साईज ड्युटीची लेवी आली. सेल ऑफ गुड्स होईल तेव्हा वॅट येईल. सर्व्हिस दिलं रेंडरिंग ऑफ सर्व्हिस रेंडर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लागत होता. आता GST मध्ये काय की हे सगळं कव्हर व्हायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग सेल ऑफ गुड्स त्यांनी इव्हेंट घेतला सप्लाय. जेव्हा सप्लाय होईल तर सप्लायवर GST होईल. मग ते मॅन्युफॅक्चरिंग पहिले हो मग सप्लाय हो किंवा मॅन्युफॅक्चरिंग झालेले गुड्स माझ्याकडे आहेत मी डिस्ट्रीब्युटर आहे ट्रेडिंग करतोय सप्लाय झाला तर GST येईल. मग सप्लाय गुड्सचा हो सर्व्हिसचा हो GST येईल. आता सप्लाय डिफाईन केला सेक्शन 7 मध्ये आणि तिथे म्हटलं की सप्लाय इन्क्लूड. आता त्याच्यामध्ये 3 सबसेक्शन आहेत 1 2 आणि 3. आता जो 1A आला हा 1A जेव्हा आला तेव्हा इथे डिवाइड नंतर अमेंडमेंट होऊन आलाय. पहिले A-B-C आणि हा जो 1A हा D होता तो चुकीच्या जागी प्लेसमेंट झाली होती त्याची म्हणून त्याला D मधला काढला आणि 1A केला. सप्लाय इन्क्लूड सप्लायमध्ये काय इन्क्लूड होईल त्याचे 3 क्लॉज आहेत A-AA-B आणि C. सप्लाय इन्क्लूड आहे तर माझी एखादी ॲक्टिव्हिटी आहे किंवा माझं एखादं ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये येतं की नाही तर मी ह्या टेस्ट करायच्या A-AA-B आणि C ही टेस्ट केली. तर त्याच्यामध्ये A-AA आणि B मध्ये काय की असं ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये कन्सिडरेशन असेल इथे कन्सिडरेशन आहे. ओके कन्सिडरेशन आहे आणि शेड्यूल 1 म्हणजे यादी एक सूची आहे ज्यामध्ये 4 अशी ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्यामध्ये विदाऊट कन्सिडरेशन पण जर सप्लाय झाला असेल तरी पण जे माझं ॲक्टिव्हिटी ट्रान्झॅक्शन आहे ते असं आहे की ज्यात मी कन्सिडरेशन घेत नाही आहे तरी पण ते सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. म्हणजे 3 ट्रान्झॅक्शन्स ही सप्लाय असणारी आहेत आणि 4 ट्रान्झॅक्शन्स त्याची वेगळी यादी दिलेली आहे शेड्यूल 1 मध्ये. ही 7 ट्रान्झॅक्शन जर होतात तर ती सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. त्या ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन या सप्लायच्या स्कोपमध्ये येतात. लक्षात. आता जर सप्लाय आहे तर गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे सांगण्याकरता त्यांनी D क्लॉज दिला होता तो D चुकीचा होता म्हणून तो 1A केला. वेअर सर्टन ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स
कॉन्स्टिट्यूट अ सप्लाय. म्हणजे इकडे 7.1 मध्ये सप्लाय असेल तर तुम्हाला शेड्यूल 2 मध्ये यादी दिलेली आहे. ती यादी तुम्हाला सांगते की सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. आणि शेड्यूल 3 पण आहे. जर तुम्हाला सेक्शन 2 मध्ये शेड्यूल 3 आहे, यात एक यादी आहे. याच्यामध्ये 8 ट्रान्झॅक्शन आहेत, 8 ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्या सप्लायच्या स्कोपमध्ये येत नाही. ते ट्रान्झॅक्शन सप्लायच्या स्कोपमध्ये येत नाही. एक्झाम्पल, आता तुम्ही तुमच्या ऑफिस करता काम करता, तुम्ही ऑफिस करता सर्व्हिस देता ना, मग याच्यावर जीएसटी का लागत नाही? ही जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा जे ट्रान्झॅक्शन आहे, एम्प्लॉयर करता एम्प्लॉई जेव्हा काम करतो तेव्हा हे सप्लायच्या स्कोपमध्ये येणारच नाही. ही एंट्री शेड्यूल 3च्या यादीमध्ये आहे. एम्प्लॉईला त्यांनी सर्व्हिस दिली म्हणून काय करतो, त्याला सॅलरी पे करतो. हे ट्रान्झॅक्शन सप्लायमध्ये इन्क्लूड होत नाही. त्याच्या पगारावर जीएसटी लागणार नाही. हे पगार कसे बनवत असेल की बेसिक, HRA, DA जे काय त्याचं कन्सिडरेशन असेल त्या कन्सिडरेशनवरती जीएसटी येणार. असे 8 ट्रान्झॅक्शन शेड्यूल 3 मध्ये. शेड्यूल 1 मध्ये काय, अशी ट्रान्झॅक्शन्स ज्यामध्ये कन्सिडरेशन नाही आहे ती ट्रान्झॅक्शन. आणि हे 3 क्लॉज सांगतात की जर तुमच्या ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन यामध्ये येत असतील, ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये येत असतील तर ते सप्लाय आहे. सप्लाय आहे तर मग पुढे जाऊन तुम्ही बघाल की सप्लाय आहे तर तो एक्झाम केला असेल तर त्यावरती कर येणार नाही. आणि जर एक्झाम नसेल केला, टॅक्सेबल असेल, मग टॅक्स रेट काय नोटिफाय 5%, 12, 18, 28 तो टॅक्स रेट येईल. सुरुवात काय बघा, थोडा फ्लो लक्षात द्या, काय कसा फ्लो आहे की एखादा व्यक्ती एखादी ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन करतो. ॲक्टिव्हिटी और ट्रान्झॅक्शन जर करतो तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि ट्रान्झॅक्शनमध्ये सप्लाय सेक्शन 7 प्रमाणे त्याची ॲक्टिव्हिटी ही सप्लाय होत असेल तर मग हे बघा, तो सप्लाय एक्झाम केला आहे का सेक्शन 11 प्रमाणे, नाही केला. टॅक्सेबल झाला आहे का सेक्शन 9 प्रमाणे, एक्झाम होतो CGST ॲक्टच्या सेक्शन 11 प्रमाणे. तर टॅक्सेबल झाला असेल तर मग टॅक्स कलेक्ट करायचा आहे. नोटिफाईड रेट काय हे बघायचं आहे, त्याचा HSN बघायचं आहे, बरोबर आहे ना. आणि मग त्याप्रमाणे जसं जेव्हा सप्लाय होईल तेव्हा फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे ते बघायचं आहे. आणि त्याप्रमाणे सेक्शन 31 प्रमाणे आणि सेक्शन 34 प्रमाणे त्याचं टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट हे इश्यू करायचे. आणि टॅक्सेबल सप्लाय होतो तर त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय. तुम्ही आत्तापर्यंत जे समजून घेतलं ते मी थोडं रिवाईज करतोय. ते सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू ऑफ सप्लाय फिक्स होईल. म्हणजे पहिले तुम्ही बघा सप्लाय आहे का, सप्लाय टॅक्सेबल आहे तर टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू काय असेल सेक्शन 15 प्रमाणे येईल. त्या व्हॅल्यूवरती त्याचा सेक्शन 9 प्रमाणे नोटिफाईड रेट काय तो येईल. तो तुम्ही टॅक्स इनवॉइसमध्ये सेक्शन 31 मध्ये इनवॉइस बनवाल. त्या इनवॉइसमध्ये तो इनवॉइस कधी बनवला पाहिजे हे सगळं त्यात दिलेलं आहे. त्याप्रमाणे इनवॉइस बनवाल, त्यात तो रेट जो आहे तो रेकॉर्ड होईल. आणि मग GSTR 1 सेक्शन 31 मध्ये GSTR 1 आहे. GSTR 1 प्रमाणे काय करायला लागेल, जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो इथे रिपोर्ट करायला लागेल. आणि GSTR सेक्शन 37 सेक्शन 39 मध्ये GSTR बी जेव्हा फाईल होतो त्यावेळेस जो आउटपुट टॅक्स आउटवर्ड सप्लाय दाखवला आहे GSTR 1 मध्ये तो टॅक्स भरायला येतो. हे सेक्शन 39 मध्ये GSTR क्रेडिट डिक्लेअर होतं सेम. आणि तेव्हा तो टॅक्स जेव्हा भरायचा असतो
तेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स जे आहे, पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49, पेमेंट कॅशनी होईल, अदरवाईज क्रेडिटनी होईल. मग इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेक्शन 16, 17, 18 हे बघायला लागतील. आणि पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49 प्रमाणे, म्हणजे आपण जी सुरुवातच करतो पहिले, आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये जर येतच नसेल तर हे सगळं पुढचं काहीच करायची गरज नाही. ते सप्लायच नाही आहे तर जीएसटी विसरा. जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये जर इन्क्लूड झालं तर मग पुढच्या तरतुदी लागू होतील. इथे आपण या सेक्शनचं महत्त्व काय हे अधोरेखित केलं, बरोबर आहे. आता बघूया वन बाय वन. सप्लाय इन्क्लूड. आता हा जो इथे दिलेला आहे तुम्हाला सेक्शन 7 दिलं आहे, मिनिंग आणि स्कोप ऑफ सप्लाय. हे बघत असताना तुम्हाला शेड्यूल 1 मध्ये बघायचे आहे सप्लाय विदाउट कन्सिडरेशन 4 ट्रान्झॅक्शन्स. शेड्यूल 3 मध्ये 8 ट्रान्झॅक्शन्स ज्यामध्ये सप्लायमध्ये इन्क्लूड होत नाही. आणि जर सप्लायमध्ये इन्क्लूड झालं तर ते सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे शेड्यूल 2 प्रमाणे ठरेल. त्यात दिलेलं असेल की सर्टन ही स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी आहे, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे तर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता समजा एखादी वस्तू आहे, टेबल फॅन आहे. ओके, टेबल फॅन तुम्हाला मी दिला आणि सांगितलं तुमच्याकडे काय पाहुणे आले, हा 4 दिवस ठेवा, 4 दिवसांनी परत आणून द्या. तुम्हाला मी फॅन वापरायला दिला ना, टेबल फॅन. मी सप्लाय ऑफ गुड्स आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. अशा प्रकारचे प्रश्न जर पडत असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला शेड्यूल 2 मध्ये मिळून जाते. इकडे इकडे असं शंका येईल की अरे हे नक्की काय आहे, मी दिले तुम्हाला गुड दिला ना, तुम्हाला मी फॅन हा गुड दिला, 4 दिवस मी वापरला, 4 दिवसांनी मला परत केला. पण तुम्ही फॅन विकत आणला, परत करायचा प्रश्न नाही, गुड्स कायमस्वरूपी ट्रान्सफर झाले तर सप्लाय ऑफ गुड्स आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता काय बघा, असे फर्निचर हाऊसेस आहेत की तुम्ही फर्निचर घेतलं तर तुम्हाला 3 महिन्यांनी ते फर्निचर बदलतात आणि सर्टन अमाऊंट द्यायची 3 महिन्यांनी. जर फर्निचर 5 लाखाचं आहे तर ते तुमच्याकडनं 10,000 रुपये घेतील. 10,000 रुपये घ्या, फर्निचर तुम्ही एक ठराविक पिरियड ठेवा, परत ते दुसरे फर्निचर आणखी ते घेऊन जाते, नवीन फर्निचर कायम मिळणार. आता अशा प्रकारचा बिझनेस असेल तर शंका पडते की हे नक्की गुड्स सप्लाय गुड्स आहे सप्लाय सर्व्हिस. जर गुड्सची मालकी तुम्हाला मिळत नाही पण तुम्हाला त्या गुड्सचा वापर करता येतो, मग सप्लाय गुड्स आहे सप्लाय सर्व्हिस आहे. कळलं महत्त्व काय शेड्यूल 2चं, की शेड्यूल 2 तुम्हाला सांगेल की एखादी ॲक्टिव्हिटी आहे किंवा एखादं ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता यातला क्लॉज ए घेतो आपण, सेक्शन 7 सबसेक्शन 1 त्यातला क्लॉज ए. फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सच ॲज. आता ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, ओके. आता जर का सप्लाय इन्क्लूड्स ऑफ फॉर्म ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, गुड्स म्हणजे काय, हा एक शब्द आहे गुड्स, गुड्सचा अर्थ काय, सर्व्हिसेस हा शब्द आहे किंवा सर्व्हिस हा एक शब्द आहे, तर सर्व्हिसेस म्हणजे काय हे डिफाईन केलं आहे का. येस, हे डिफाईन केलं आहे. आता जर हे डिफाईन केलं आहे तर ते कुठे केलं आहे तर क्लॉज 2 मध्ये केलं आहे, सॉरी सेक्शन 2 मध्ये केलं आहे, क्लॉज 52 मध्ये केलं आहे की गुड्स म्हणजे काय. आणि क्लॉज 102 सांगतो सेक्शन 2 मध्ये की सर्व्हिसेस म्हणजे काय. म्हणजे मी जो सप्लाय करतोय ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय, सप्लाय गुड्सचा आहे तर नक्की मला सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. लँड आणि बिल्डिंग मूव्ह होत नाही, कळलं ना. लँड एका जागीच असते, बिल्डिंग एका जागीच असते, मोबाईल टॉवर आहेत ते एका जागीच फिक्स आहेत. तुम्ही या मुव्हेबल म्हणतात तेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती आपण मूव्ह करू शकतो. एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, प्रॉपर्टी आलं लक्षात. गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. इथे संपत नाही डेफिनेशन, इथे संपत नाही. इथे मीन्स म्हटलं
पुढे काय इन्क्लूड नसतं ना, ते इकडे संपलं असतं. आता त्यात काय इन्क्लूड केलं, ॲक्शनेबल क्लेम. आता लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग याला ॲक्शनेबल क्लेम म्हणतात. ते गुड्स आहे. ओके, ते गुड्स आहे. आणि ग्रोईंग क्रॉप्स, पीक जेव्हा वाढतं त्यावेळेस समजा तुम्ही काय धान्य जो लावत असेल त्याला इमिजिएटली बाहेर मिळतो. कोकणामध्ये आंबे पिकतात ना, त्याच्या अगोदरच सीझन आला का त्यांना व्यापारी येतो, किती तुमच्याकडे झाड आहेत मला द्या, मी घेतो. तर त्यांनी आंबे आलेले नाहीत पूर्ण प्रोसेसमध्ये, ती प्रोसेस चालू आहे तेव्हा त्याची खरेदी केली जाते. गुड्स इन्क्लूड काय, ग्रोइंग क्रॉप्स, ग्रास, थिंग्स अटॅच टू फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड. जोपर्यंत ते लँडला अटॅच आहे तोपर्यंत ते मुव्हेबल नाही आहे ना. वरती काय म्हटलंय, मुव्हेबल प्रॉपर्टी, आणि इन्क्लूड काय केलंय, ग्रोइंग क्रॉप्स, ग्रास, थिंग्स अटॅच टू फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर, पुढे काय म्हटलंय, विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड, कापलं जाईल, तोडलं जाईल, बिफोर सप्लाय और अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. सप्लाय होण्याचं जर ते तोडलं जात असेल किंवा अंडर कॉन्ट्रॅक्ट, हे इन्क्लूड होईल कशामध्ये, गुड्समध्ये. गुड्समध्ये सगळ्या मुव्हेबल प्रॉपर्टी येतीलच, प्लस ॲक्शनेबल क्लेम येईल, आणि ग्रोईंग क्रॉप्स, धान्य, गवत, आणि थिंग्स अटॅच टू या फॉर्मिंग पार्ट ऑफ लँड आहे जे कट केलं जाईल, कापलं जाईल, बिफोर सप्लाय और अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. सप्लाय होण्या अगोदर किंवा जर कॉन्ट्रॅक्ट झालं असेल, ते कट होणार असेल तर ते कट होण्या अगोदर जमिनीला अटॅच आहे ना, ते गुड्समध्ये येईल. एवढं क्लिअर झालं. आणि सर्व्हिसेसमध्ये सिम्पल आहे की एनिथिंग अदर दॅन गुड, जे गुड्स नाही आहे ती सर्व्हिसेस आहे. आता याच्यामध्ये एक्सक्लूड केलं आहे मनी आणि सिक्युरिटीज, म्हणजे शेअर्स असतात, बॉन्ड, शेअर, हे खरेदी विक्री होते सिक्युरिटीजची, ते गुड्स नाही आहे. जर ते गुड्सच नाही आहे तर त्याच्यावर जीएसटी येणारच नाही. मनी, आता मनी तुम्हाला मी दिले, तुमच्याकडनं घेतले. आता ATM ला तुम्ही पैसे विड्रॉ केले आणि समजा तुम्हाला 500च्याच नोटा आल्या. मित्राला बोलता ना, अरे तुझ्याकडे 500 सुट्टे आहेत का, मला जरा पाहिजे, सगळे 500 झालेत माझ्याकडे, 100च्या नोटा आहेत का, 100च्या 5 नोटा दिल्या, 500ची 1 नोट घेतली. हा कुठला व्यवहार आहे, मनी. त्याच्यावरती जीएसटी येणार नाही. पण समजा तुम्हाला सुट्टे करण्यासाठी, मी तुम्हाला सुट्टे देतो, पण मग तुम्हाला 500च्या ऐवजी 520 द्यायला लागेल. 20 रुपये काय सुट्टे देण्याचे आहेत. यूज ऑफ ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी. तुम्हाला सुट्टे पैसे वापरायला हवेत तर त्या त्याला तुम्हाला 20 रुपये द्यायला लागतील. हे काय झालं, पैसे वापरण्याची किंमत आहे. ATM मधनं पैसे काढले, ATM मधनं पैसे काढले, जर त्याच्यावरती चार्ज विड्रॉ जेव्हा करतो आपण, आणि जर बँकेने चार्ज लावला, हे पैसे विड्रॉ करायचा चार्ज, यूज ऑफ मनी, एक्सक्लूड मनी अँड सिक्युरिटीज पण इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी, कन्व्हर्जन ऑफ मनी बाय कॅश. आपण बघितलं ना की डॉलर देऊन रुपीज पाहिजे, मग त्याकरता काय वेगळे कन्सिडरेशन आहे. बाय एनी अदर मोड फ्रॉम वन फॉर्म करन्सी डिनोमिनेशन्स टू अनदर फॉर विच अ सेपरेट कन्सिडरेशन इज चार्ज. यूज ऑफ मनी किंवा कन्व्हर्जन ऑफ मनी करता सेपरेट कन्सिडरेशन जर चार्ज केलं गेलं तर ते सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होईल. कळलं एवढं. तर गुड सर्व्हिसेस. आता इमुवेबल प्रॉपर्टी दिलं, परत तिथे वरती काय आलं की एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. मग मुव्हेबल प्रॉपर्टी डिफाईन केलं आहे का जीएसटीमध्ये, जीएसटीच्या कायद्यामध्ये, हे दुसऱ्या कुठल्या कायद्यात डिफाईन केलं आहे का. द टर्म इमुवेबल प्रॉपर्टी हॅज नॉट बीन डिफाईन्ड अंडर द GST Act. नेव्हरथलेस सेक्शन 3 clause 26 of the General Clauses Act 1897 defines immovable property. Immovable property shall include land, building to arise out of land, okay, land benefit to arise out of land, and things attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth. हे काय,
इम्युएबल प्रॉपर्टी. जेव्हा वर दिलं इकडे की मुवेबल प्रॉपर्टी, मुवेबल प्रॉपर्टी गुड्समध्ये येईल. तर एक तर मुवेबल प्रॉपर्टी डिफाईन पाहिजे किंवा त्या विरुद्ध काय इम्युएबल प्रॉपर्टी आहे. आता जर लँड अटॅच, जर लँड म्हटलं इकडे आणि थिंग्स अटॅच टू द अर्थ म्हटलंय, और परमनंटली फास्टेन टू एव्हरीथिंग अटॅच टू द अर्थ म्हटलंय, म्हणून खाली काय केलं डिफाईन आणि इन्क्लूड म्हटलं की ग्रोईंग क्रॉप्स हे लँडला आता हे इमोबल होतील, पण ते त्याची कापणी वेळी मग सापला होईल ना, म्हणून स्पेसिफिकली द्यायला लागलं की इन्क्लूड जे काय धान्य आहे, गवत आहे कुठल्याही प्रकारचं, किंवा थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ लँड, त्या लँडचा भाग आहे, जर ते कट केलं जाणार असेल, कापलं जाणार असेल, तर ते काय येईल गुड्समध्ये इन्क्लूड होईल. कारण इन्क्लूड करण्याचा, इन्क्लूडमध्ये हे घेण्याची गरज का पडली, कारण की इम्युएबल प्रॉपर्टी म्हटलं की मुवेबल प्रॉपर्टी म्हटलं तर काय डेफिनेशन आहे त्यामध्ये, जे लँडला दी थिंग्स, ज्या काही गोष्टी लँडला अटॅच आहेत किंवा परमनंटली जमिनीचा भाग आहे, पृथ्वीचा भाग आहे, त्या इम्युएबलमध्ये येतात. एवढं ॲक्शनेबल क्लेम. आता ॲक्शनेबल क्लेमची पण डेफिनेशन आहे, थोडी अशीच आहे, गुंतागुंतीची आहे की ॲक्शनेबल क्लेम कशाला म्हणतात. हे पण मी बघाल की सेक्शन 2(1) ऑफ द CGST ॲक्ट, अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर द टर्म ॲक्शनेबल क्लेम शॅल हॅव द सेम मिनिंग ॲज असाइन्ड टू इट इन सेक्शन 3 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. GSTच्या ॲक्टमध्ये डिफिनेशन दिली, त्यांनी सांगितलं रेफर करा तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये काय दिलं आहे. ॲक्शनेबल क्लेम मीन्स क्लेम टू एनी डेप्ट, असा कर्ज, असा डेप्ट जे सेक्युअर्ड बाय मॉर्गेज नाही, असं कर्ज जे सेक्युअर्ड बाय मॉर्गेज नाही आहे. म्हणजे सेक्युअर्ड डेप्ट काय असतं, सेक्युअर्ड डेप्ट काय असतं की मॉर्गेज घेतलं आहे, प्लेज, हायपोथिकेशन, मुवेबल प्रॉपर्टीवरती प्लेज किंवा हायपोथिकेशन, म्हणजे ज्वेलरी आहे, स्टॉक आहे, हे कर्ज दिलं आहे. जर ते कर्ज ठराविक पद्धतीने फेडलं नाही तर तो जो ही मुवेबल प्रॉपर्टी आहे, ज्वेलरी किंवा स्टॉक, याच्यावर जो लोन देणारा आहे तो त्याचा कब्जा घेईल. आणि इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजे जसं बिल्डिंग आहे किंवा लँड आहे, ही जर मॉर्गेज केली म्हणजे ह्याच्यावरती कंट्रोल कोणाचा राहतो, जो लोन देईल त्याचा राहतो. असं कर्ज पाहिजे, असं कर्ज पाहिजे. एनी डेप्ट अदर दॅन अ डेप्ट सेक्युअर्ड ऑर मॉर्गेज ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी or by hypothecation pledge of movable property or any beneficial interest in movable property not in the possession either actual or constructive of the claimant, which the civil court recognize as affording grounds for relief, whether such debt or beneficial interest be existent, accruing, conditional or contingent. आता ह्यामध्ये काय म्हटलंय, असा क्लेम म्हणजे माझा असा दावा आहे, कशावर दावा आहे, क्लेम टू, मी तुम्हाला काय पैसे दिले, ओके, आणि त्यासाठी मी काही सिक्युरिटी घेतलेली नाही आहे, अनसिक्युर्ड आहे, तर तो दावा जो आहे तो ॲक्शनेबल क्लेम आहे. हे एवढं तर कळलं. आणि खाली दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे, एक होतं अनसिक्युअर्ड डेट, दुसरं काय होतं बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझेशन, ही पोझेशनमध्ये नाही आहे, पण जे कोर्ट आहे ते रेकग्नाइज करतं, विच द सिव्हिल कोर्ट रेकग्नाइज ॲज अफोर्डेबल ग्राउंड टू रिलीव्ह. बेनिफिशियल इंटरेस्ट काय असतो, बेनिफिशियल इंटरेस्ट इज द राईट टू रिसीव्ह बेनिफिट ऑन ॲसेट हेल्ड बाय अनदर पार्टी, ही माझ्या कब्जात नाही आहे, दुसऱ्यांच्या कब्जात आहे. ती एक्झिस्ट करते का, एक्झिस्ट करते, एक्झिस्टंट मौजूद किंवा असलेलं आहे. दुसरं ॲक्युरिंग, आत्ता नाही आहे, समजा माझा 21 वर्ष वय होईल, पिक्चरमध्ये बघतो ना की तो हिरो असतो, तर 21 वय होईल, मग त्याला प्रॉपर्टी मिळणार आहे, मग त्याचा दावा कधी होईल, काहीतरी घटना घडेल तेव्हा होईल ॲक्युरिंग, किंवा काहीतरी कंडिशन आहे, कंडिशन, मग तो दावा असेल, किंवा मग आकस्मिक किंवा प्रासंगिक तो दावा येऊ शकतो. ओके, मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझेशन, पण कोर्ट मान्य केला तो दावा, एक्झिस्टंट, ॲक्युरिंग, कंडिशनल किंवा कॉन्टिंजंट.
हे कशामध्ये येतं? ॲक्शनेबल क्लेममध्ये. हा जो दावा आहे हा ॲक्शनेबल क्लेम. त्याची आणखीन काय एक्झाम्पल तुम्ही बघाल, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे LIC. एनी अमाउंट ऑफ प्रीमियम ड्यू अँड रिकवरेबल अंडर सच पॉलिसी would not be a supply of goods or services. The dividend due on shares and payable would not be a supply of goods or services. आता हे ॲक्शनेबल क्लेम आहे, पण ॲक्शनेबल क्लेम जो आहे हा गुड्स आहे आणि ॲक्शनेबल क्लेम्स अदर दॅन लॉटरी बेटिंग गॅमलिंग याच्यावर GST येत नाही. काय केलं त्यांनी? ॲक्शनेबल क्लेम डिफाईन केलं. याचा उद्देश मला सांगतो काय, की लॉटरी बेटिंग आणि गॅमलिंगवर गव्हर्नमेंटला GST घ्यायचं आहे, बाकी अति नाही घ्यायचं. मग तो आला पाहिजे गुड्समध्ये, कुठे आला पाहिजे, त्यामुळे तिकडे गुड्समध्ये टाकला ॲक्शनेबल क्लेम. आणि बाकी जेवढे ॲक्शनेबल क्लेम आहेत, राईट टू रिकवर इन्शुरन्स कंपनी मनी, क्लेम ऑफ ॲरेस ऑफ रेंट, अनसेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड डिबेंचर, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, बँक गॅरंटी, फिक्स डिपॉझिट रिसिट, हे दिलं आहे. याच्यावरती माझा दावा आहे, तुम्ही FD काढली, तुम्हाला बँकेने FD पैसे नाही दिले, तुम्ही काय करणार? तर हे ॲक्शनेबल क्लेम आहे. तुमचा जो दावा आहे की माझी FD ॲक्रू झाली, मला द्या, ते पैसे द्या, हा ॲक्शनेबल क्लेम आहे. आणि या कुठल्या ॲक्शनेबल क्लेमवरती GST येत नाही, कारण ते ॲक्शनेबल क्लेम जो आहे हा शेड्यूल 3 मध्ये ॲक्शनेबल क्लेम हा सांगितला आहे, अदर दॅन लॉटरी बेटिंग आणि गॅमलिंग हा सप्लायमध्येच येतो. त्याला उद्देश काय याचा? ॲक्शनेबल क्लेमला गुड्समध्ये घेण्यामागे फक्त लॉटरी बेटिंग गॅमलिंगवर गव्हर्नमेंटला GST घ्यायचं आहे. बाकी ॲक्शनेबल क्लेम या प्रकारचे आहेत की रेंट दिलं नाही, म्हणजे माझी एक प्रॉपर्टी ती रेंटवर दिली मी आणि जो भाडेकरू होता त्यांनी भाडं दिलं नाही, त्याचा दावा आहे ना, मग तो 6 महिन्यांनी भाडं देईल परत. हे काय होतं? अनसेक्युअर्ड लोन. जे रेंट रिकवर होईल, रेंट रिकवर होईल, तो दावा आहे की रेंट द्यायचं आहे, हे सगळं ॲक्शनेबल क्लेम. इन्शुरन्सचे पैसे यायचे ॲक्शनेबल क्लेम, त्याच्यावर GST लागणार नाही. ते ॲक्च्युली आणि ते गुड्स आहे. मनी म्हटलं इकडे ते इंडियन लिगल टेंडर, फॉरेन करन्सी, चेक, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज. मनी मीन्स सेक्शन 2 मध्ये क्लॉज 75 मध्ये डिफाईन केलं. लेटर ऑफ क्रेडिट, पे ऑर्डर, ट्रॅव्हलर चेक, मनी ऑर्डर, पोस्टल और इलेक्ट्रॉनिक रेमिटन्स और एनी अदर इंस्ट्रूमेंट रिकॉग्नाइज्ड बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे मनीमध्ये इन्क्लूड होतं. Money means when used as a consideration to settle an obligation or exchange with Indian legal tender of another denomination, हे मनीमध्ये येईल. But shall not include any currency that is held for its न्यूमिस्मॅटिक व्हॅल्यू, म्हणजे पुरातन काळातील नाणी वगैरे असतात, ते नाणं जे आहे शिवकालीन नाणं आहे, मी काय बोला हे मला पाहिजे, तुम्हाला याची 1,00,000 किंमत आहे, तर ते शिवकालीन नाणं तुम्ही घेताय ते मनी नाही, ते मनी नाही. आता जे चलनामध्ये जी नाणी आहेत ती मनी आहे. 2000ची नोट बंद झाली तर ती मनी नाही आहे. जर द इंडियन लिगल टेंडरमध्ये जे येतं ते मनी आहे, जे त्यातनं आता बाहेर झालेलं आहे ते मनी नाही. सिक्युरिटीज इन्क्लूड शेअर्स, स्टॉक, बॉन्ड्स, डेरिव्हेटिव्स, हे जे आहे ते सगळं सिक्युरिटीमध्ये येतं. सिक्युरिटी देवाणघेवाण होते, त्याकरता काय 4 लावत असतील. गुड्स कळलं, सर्व्हिस कळलं, बोथ. ओके. आता याच्यामध्ये एनिथिंग विच इज नायदर गुड्स और सर्व्हिसेस, मनी, सिक्युरिटीज, हे सप्लायमध्ये येत नाही. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, सर्व्हिसेस और बोथ. एवढा भाग आता आपण बघू. आता खाली दिले सच ॲज, एक्झाम्पल काय? सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल म्हणजे काय? या सेल म्हटलं जातं, सेल तेव्हा परमनंटली प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते. ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी इन गुड्स
फ्रॉम वन टू अनदर अपॉन व्हॅल्युएबल कन्सिडरेशन, त्याला सेल म्हटलं जातं. ट्रान्सफर, एनी ट्रान्सफर ऑफ गुड्स, राईट इन गुड्स और ऑफ अनडिवाइडेड शेअर्स इन गुड्स विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल देअर. ट्रान्सफर हे मला अधिकार मिळतो गुड्स वापरण्याचा. ओके, माझ्याकडे अधिकार आहे, मी तुम्हाला दिला की तुम्ही वापरा. अनडिवाइडेड शेअर्स इन गुड्स, बार्टर टू एक्सचेंज वन कमोडिटी फॉर अनदर विदाउट यूज ऑफ मनी. बार्टरचा अर्थ काय होतो? तुम्ही मला तांदूळ द्या, मी तुम्हाला गहू देतो, हे बार्टर आहे ना. आणि एक्सचेंजमध्ये काय असतं? एक्सचेंजमध्ये तुम्ही जुना मोबाईल देता, तुम्हाला नवीन मोबाईल पाहिजे, तुम्हाला त्यासाठी काही अमाऊंट द्यायला लागते. टू स्वॅप द पार्ट विथ गिव्ह ऑर ट्रान्सफर फॉर अन इक्विवलंट विथ द यूज ऑफ मनी. लायसन्स परमिशन आहे, काहीतरी वापरण्याची, सॉफ्टवेअर वापरतो, सॉफ्टवेअरचं लायसन आहे, ते वापरण्याची परमिशन आहे, लायसन. रेंटल किंवा एखादी वस्तू विकायची, तर वाईन शॉप आहे, ते लायसन घ्यायला लागतं, मगच ती वस्तू विकता येते, ते लायसन आहे, त्याचं परमिशन ऑथॉरिटी ही घ्यायला लागते. रेंटल एक रेंटल आहे, दुसरं लीज आहे. ह्या दोनमधला फरक काय? रेंटल किंवा लीजमधला फरक काय? रेंटमध्ये एक जो कंट्रोल मिळतो तो लिमिटेड असतो. लीज असतो, लीजमध्ये समजा मी एक शॉप लीजवरती घेतलं, जर लीजवरती घेतलं तर त्या शॉपमध्ये जे काय मला करायचं आहे, इंटेरियर, फर्निचर, हे सगळं मी मालक असल्याप्रमाणे करू शकतो. ती सोसायटी त्या बिल्डिंगची, तिकडे मी त्याची मीटिंग पण अटेंड करू शकतो. फक्त मी ती प्रॉपर्टी सेल नाही करू शकत, ते फक्त ओनर करू शकतो. ओनरला जे राईट आहे ते सगळे राईट लीज होल्डरला मिळतात. रेंटला असं नाही, रेंटला लिमिटेड राईट्स मिळतात. फरक आहे. डिस्पोजल, डिस्पोजचा अर्थ काय की भंगारला आपण देतो, म्हणजे रिमूव्हल, डिस्कार्डिंग, क्लिअरन्स, डम्पिंग, थ्रोईंग अवे, हे डिस्पोजल. हे सप्लायमध्ये इन्क्लूड केलं. ओके, बँक वगैरे असं जे कम्प्युटर असतात, 3 वर्ष वापरले का 3 वर्षानंतर ते कम्प्युटरचा परफॉर्मन्स लो व्हायला लागला, तर काय बँकांच्या पॉलिसी अशा की 3 वर्षानंतर कम्प्युटर जे आहे हे डिस्कार्ड करायचे, रिमूव्ह करायचे, त्याची काय व्हॅल्यू नाही मिळत ते काढून टाकायचे. किंवा एम्प्लॉईजला आपल्याला एम्प्लॉईजला 500,000 रुपयात सांगायचं तुम्ही 1000 रुपये द्या आणि ते कम्प्युटर घ्या. डिस्पोजल. किंवा एखाद्या ट्रस्टला, एखाद्या शाळेला ते कम्प्युटर द्यायचे, चॅरिटेबल ट्रस्टला ते कम्प्युटर द्यायचे. असे काय होत असेल तर हा सप्लाय नाही ना माझा, मी सप्लाय नाही करत आहे, सेल नाही करत आहे. सेल करा अगर नका करू, मी डिस्पोज जरी केले कुठल्याही पर्पजने तरी ते सप्लायमध्ये आले, सप्लायमध्ये आलं जीएसटी येणार. ते सप्लायच्या स्कोपमध्ये घ्यायचं आहे म्हणून तिकडे डिस्पोजल टाकलेलं आहे. आता बार्टर आहे, बार्टरमध्ये बघा सप्लायमध्ये जर बार्टर आहे तर कपडे आहेत, क्लॉथ्स आहेत, जो इस्त्रीवाला आहे त्यांनी वॉश करून दिले, कपडे धुवून दिले, इस्त्री करून दिले. ओके, आणि त्या बाजूला एक सलून आहे, त्यांनी हेअर कटिंग केलं. म्हणजे हा जो क्लोथ वॉश करणारा ए व्यक्ती आहे तो बीचं हेअर कटिंग करतो आणि बी हेअर करणं काय घेतो कन्सिडरेशन की माझे क्लॉथ टू वॉश करून. आता हे बार्टर झालं, हे बार्टर झालं ना. सप्लाय इन्क्लूड्स काय बार्टर आहे. आता जर का हेअर कटिंग करणाऱ्या व्यक्तीने जर क्लॉथ वॉश केले, जर त्यांनी हेअर कटिंग केले असते किती रुपये घेतले असते, समजा 150 रुपये घेतले असते. त्याने जो सप्लाय केला आहे त्याची आपण काय करणार, सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन काढणार. ओपन मार्केट व्हॅल्यू काय आलं लक्षात. तुम्ही कॅशमध्ये देत नाही कन्सिडरेशन, बार्टर आहे ना, सप्लायमध्ये इन्क्लूड आहे.
मग तो बोलेल की मी कुठे पैसे घेतले, मी कशावरती जीएसटी देऊ. म्हणून तुम्हाला सेक्शन 15 जो आहे व्हॅल्युएशन, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, हा महत्वाचा आहे. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय हा महत्वाचा आहे. इथे कॅश मिळत नाहीये, कॅश मिळत नाहीये, मग कसे करता व्हॅल्युएशन? रूल प्रमाणे करा. रूल काय बोलतो? पहिले ओपन करा व्हॅल्यू, व्हॅल्यू काढा, म्हणजे त्याच्यावरती जीएसटी जमा करण्याकरता पहिले तो सप्लायमध्ये आला पाहिजे ना. सप्लायमध्ये येईल तर पुढे व्हॅल्यू मशीनवर जाईल. म्हणून काय केलं इकडे सप्लायमध्ये इन्क्लूड केलंय की सप्लाय इन्क्लूड सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज आणि डिस्पोजल. यात जी ऍक्टिव्हिटी येते, आपण नॉर्मली काय बघतो, हा सेल करतोय किंवा मी काहीतरी सर्व्हिस देऊन त्याचे पैसे घेणार आहे, मी दिले समोरसाठी बेनिफिट देतोय. मी बेनिफिट असो का नसो, तुम्ही बेनिफिट दिला, बेनिफिट घेतला, बार्टर असो, एक्सचेंज असो, हे सगळं सप्लायमध्ये इन्क्लूड केलं तर मग पुढे व्हॅल्युएशनमध्ये व्हॅल्यू कशी काढायची, सेक्शन 15 एक देईल का मग रूल देतील, हे पुढे जाईल. बरे सप्लायमध्ये आलं पाहिजे. सप्लायमध्ये आलं तर तो सप्लाय टॅक्सेबल असू शकतो, तो सप्लाय एक्झाम ही असू शकतो. ही पुढची गोष्ट आहे. पहिले सप्लायमध्ये येणं गरजेचं आहे. फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर गणेश. दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बिकॉज ऑन सेल द टायटल ऑफ फर्निचर इज ट्रान्सफर्ड टू मिस्टर गणेश. मालकी हक्क मिळाला, सेल आहे. ट्रान्सफर बिटवीन ब्रांचेस, बिटवीन फॅक्टरी अँड वेअरहाऊस, फॅक्टरी प्रिमायसेस टू डेपो. वी शॅल बाईज अ डम्प ट्रक ऑफ for rupees 1,25,000 under a higher purchase agreement with a bank. त्या नावावर ट्रक कधी होईल? The ownership of the truck is carried by the bank until the company makes full payment of the higher purchase loan amount. म्हणजे विशाल जी कंपनी आहे ती जोपर्यंत पेमेंट करत नाही, आपल्या गुड्स आहे सेबल टू जीएसटी. भले टायटल ट्रान्सफर फीचरमध्ये हो, ट्रान्सफर है. बार्टर, he trades his motorcycle with Mr. B's second hand car without cash exchange between parties. हे बार्टर आहे. एक्सचेंज, नवीन फोन घेताना जुना फोन दिला, ओके, आपण मग तेव्हा काय बघणार? सेक्शन 15 प्रमाणे ओपन मार्केट व्हॅल्यू बघणार. एक्सचेंज पण त्याच्यामध्ये येईल, सप्लायमध्ये येईल. डिस्पोजल, सेल ऑफ मशिनरी आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट्स लाईफ ॲज स्क्रॅप सेल. स्क्रॅप जरी केलं तरी पण ते सप्लायमध्ये येईल. जर मशिनरी 5 वर्षाच्या आत जर ट्रान्सफर केली, डिस्पोज केली, तर सेक्शन 18 मध्ये दिलेलं आहे की व्हॅल्यू कशी काढायची. सेक्शन 15 प्रमाणे मी व्हॅल्यू काढली आणि सेक्शन 18 चा रूल प्रिस्क्राईब केला आहे, त्याप्रमाणे जी व्हॅल्यू येईल, या दोन मधली जी हायस्ट व्हॅल्यू आहे त्याच्यावर जीएसटी लागतो. सगळ्यात पहिले जीएसटीमध्ये सप्लायमध्ये आलं पाहिजे तर पुढे जाईल. सर्व्हिस आहे, आता सर्व्हिस दिली. द टर्म सेल इज नॉर्मली यूज फॉर गुड्स. सर्व्हिस कॅन बी कन्सिडर. तर मला प्रॉफिट अँड लॉस काढेल तर मला तिकडे सेलमध्ये मी सर्व्हिस दाखवू शकतो. प्रोविजन ऑफ सर्व्हिस, एक्स प्रोवाइड्स जीएसटी कन्सल्टेशन टू हिज क्लायंट. दिस इज अ प्रोविजन ऑफ सर्व्हिस बाय मिस्टर एक्स टू हिज क्लायंट. ट्रान्सफर, जसं हे कटिंग केलं आणि कपडे वॉश केले, हे बार्टरमध्ये येईल. लायसन, आता असंही असू शकतं बार्टरमध्ये की तुम्ही मला गुड्स द्या, मी तुम्हाला सर्व्हिस देतो, असंही असेल. तुमचं मोबाईलचे दुकान आहे तर मी तुम्हाला एक सर्व्हिस देईन, तुम्ही मला मोबाईल द्या. लायसन म्हटलं, लायसन्स रिक्वायर्ड फॉर द यूज ऑफ सॉफ्टवेअर, फॉर एक्झाम्पल टॅली सॉफ्टवेअर. लायसन, रेंटल, लीज हे मी सांगितलं. आता लायसन, रेंटल आणि लीज हा सप्लाय गुड्स असू शकतो का? गुड्स वापरायची परमिशन दिली, हा सप्लाय लायसन्स, हा सप्लाय सर्व्हिस होईल ना, हा सप्लाय गुड होणारच नाही. सेम रेंटल, प्रॉपर्टी रेंटवर दिली किंवा वस्तू रेंटवर दिली, ही सर्व्हिस होऊ शकते. लीजवर जे काय दिलेलं आहे तर लीज ॲग्रीमेंट आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन सर्व्हिसच आहे. लायसन्स, रेंटल, लीज हे गुड्सच्या केसमध्ये येईल.
सर्व्हिस डिस्पोज केली तर होईल का? होईल डिस्पोज करणार, बरोबर आहे ना? आपण सेलमध्ये सर्व्हिस म्हणू शकतो असं म्हटलंय, पण डिस्पोजला डिस्पोज सर्व्हिस डिस्पोज नाही म्हणू शकत. लक्षात नाही, हे जे 8 शब्द आहेत तुम्हाला याचा अर्थ प्रॉपर कळावा म्हणून मी थोडंसं या प्रकारे दिलेलं आहे की हे फक्त शब्द नाही आहेत, याच्यामध्ये बरंच काय लपलेलं आहे. सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज आणि डिस्पोज. आता जे पी एन काय होतं की जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर वॅट पण लावत होते आणि सर्व्हिस टॅक्स पण लावत होते. आणि जे वर्क कॉन्ट्रॅक्ट असायचं, आता बिल्डर वर्क कॉन्ट्रॅक्ट देतो की प्लास्टर करा, इलेक्ट्रिक फिटिंग करा, त्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यात गुड्स पण लागतात आणि सर्व्हिस पण लागते, आणि इक्विव्हलंटली गुड सर्व्हिस लागते. की गुड्सची व्हॅल्यू डॉमिनंट आहे का सर्व्हिसची व्हॅल्यू डॉमिनंट आहे, तुम्ही नाही सांगू शकत. म्हणजे प्रभाव जास्त कसला आहे, सर्व्हिसेस असते गुड्स असते. बऱ्याच वेळा गुड्स पण समजा 1 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर गुड्स पण लागतात 40-25 हजाराचे, बाकी सर्व्हिसची व्हॅल्यू असते. मग वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यामुळे काय व्हायचं की ही आता जर तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट केले तर गुड्स ट्रान्सपोर्ट करताना सर्व्हिसची व्हॅल्यू 2%, मग तिकडे सप्लाय गुड्सच होईल. पण हे 2 सप्लाय असे होते, हॉटेल सर्व्हिस, कॅटरिंग सर्व्हिस किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट, याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस हे जवळजवळ एकाच जी कॉस्ट आहे तुलनेने सेम कॉस्टची व्हायची. आता 100 रुपये किंमत जर एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या पदार्थाची, तर त्यामध्ये कंटेंट लागायचे 40-50 रुपयाचे, बाकी सर्व्हिसची कॉस्ट आहे. याच्यावरती वॅट पण लागायचं आणि सर्व्हिस टॅक्स पण लागायचं. ऑल फॉर्म्स ऑफ बोथ, बोथमध्ये काय येईल. आता हे हा डिस्प्यूट जो आहे हा सॉल्व्ह झाला, आणि वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि कॅटरिंग हे सर्व्हिसमध्ये. ओके, तरी पण मला असं वाटतं त्यांनी लॉ मेकरनी गडबड व्हायला नको म्हणून बोर्ड शब्द वापरला असावा. गुड्स आणि सर्व्हिसेस प्लस त्याने शेड्यूल 2 केले, यात दिलेलं आहे की सप्लाय गुड्सचा कुठला, सर्व्हिसचा कुठला, मग त्यांना बोथची गरज काय होती. अगोदर अशी गडबड होती की दोन्ही दिले सप्लाय म्हणून वॅट पण द्या आणि सर्व्हिस टॅक्स पण द्या, पण आता त्यांनी सेपरेट केलं की बा एकच टॅक्स आहे ज्यामध्ये, आणि सर्व्हिस टॅक्स सेंट्रलचा होता, केंद्राचा होता, आणि वॅट हा राज्याचा होता. दोघे टॅक्स घ्यायचे, आता एकत्रितपणे टॅक्स लागणार आहे आणि दोघांनाही वाटा मिळणार आहे. मग बोथची गरज काय होती, पण एक सेफर साईड बोथ ठेवला असेल. कळलं पहिला पार्ट एवढा. तर आपण दुसऱ्या पार्टला येऊ. मेड ऑर ॲग्री टू बी मेड. मेड ऑर ॲग्री टू बी मेड. गुड्स डिलिव्हर्ड झाले, दिले, गुड्स आर डिलिव्हर्ड किंवा सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड टू द रिसिव्हर, इथे मी म्हणा की मेड झाली दिली. आणि दुसरं ॲग्रीमेंट केलं किंवा ॲडव्हान्स घेतला, मी तुम्हाला देणार आहे सर्व्हिस, ॲडव्हान्स द्या, किंवा ॲग्रीमेंट की सर्व्हिस दिली किंवा गुड्स दिले जातील फ्युचरमध्ये. ॲग्री टू बी मेड यातला एक पार्ट काय, दिर इज अन ॲग्रीमेंट फॉर सप्लाय ऑफ गुड्स ऑर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस, आणि दुसरं अँड ॲडव्हान्स हॅज बीन रिसिव्ड अगेन्स्ट द सप्लाय ऑफ गुड्स किंवा प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस. आता गुड्स बोलाल तुम्ही, गुड्स आर ऑलरेडी डिलिव्हर्ड, म्हणजे मिस्टर ए ट्रेडर who is in the business of selling electronic items has made the delivery of TV to the customer location. टीव्ही डिलिव्हर केला म्हणजे गुड्स दिले, मेड. मिस्टर एक्स who is a CA has provided the service of income tax audit for his client, सर्व्हिस दिली. आता हे देण्याचा ॲग्रीमेंट करतो. मिस्टर एम अ ट्रेडर इन इमिटेशन ज्वेलरी हॅज टेकन अन ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर, हे दागिना डिझाईन करून पाहिजे ॲडव्हान्स द्या, ॲडव्हान्स घ्या. सप्लाय ॲट लॅटर, आणि सप्लाय देऊन पुढच्या डेटला होईल. आर्किटेक्ट एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट विथ मिस्टर सी हिज क्लायंट टू डिझाईन सीज हाऊस, घर बनवायचं म्हणून ॲग्रीमेंट केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं, ॲडव्हान्स घेतला. मेड ऑर ॲग्री टू बी मेड म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे
अशी ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन आहे गुड सर्व्हिसेसचं, जे आयदर सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल असेल, जे मेड किंवा ॲग्री टू बी मेड असेल. आणि पुढे दिले फॉर अ कन्सिडरेशन. कन्सिडरेशन असणं गरजेचं आहे. कन्सिडरेशन असलं पाहिजे. मग कन्सिडरेशन कशाला म्हणतात? कन्सिडरेशन इन रिलेशन टू द सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑफ बोथ इन्क्लूड्स क्लॉज ए आणि क्लॉज बी, या दोन क्लॉज आहेत. एनी पेमेंट, मनी किंवा अदरवाईज, मनी किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये असो, किंवा मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट किंवा फॉरबिडन्स. काहीतरी करा किंवा फॉरबिड म्हणजे टॅग करा. सांगतो पुढे, काहीतरी टॅग करा. मला हे माहिती आहे की मी तुम्हाला नाचून दाखवतो, मला पैसे द्या. ट्रेनमध्ये गाणी म्हणणारे असतात, पण आला ना तू हे पैसे घे, गाणं बोलू नको, मला त्रास देऊ नको, गाणं न बोलण्याचे पैसे घे आणि जा, असंच जा. तुम्ही ते काय केलं जरा, काय तो करतोय ना ते करू नको, हे करू नको, हे थांबव, म्हणून हे कर. एक व्यक्ती एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो, इन्फोसिसमध्ये. तो जॉब रिझाईन करतो. ओके, आणि त्याला त्या कंपनीने सांगितलं की तू रिझाईन कर, ठीक आहे, पण दुसरी आमची कॉम्प्युटर कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी, त्याकडे जाऊन 3 वर्ष ॲटलीस्ट जॉब करू नका. काय करता येईल? 10 लाख रुपये. इथे काहीतरी ॲक्ट नाही आहे ना, ॲक्ट नाही आहे, काहीतरी करू नको, काहीतरी त्याग कर, असं आहे. एक माझा शॉप आहे ग्रोसरीचं, तुम्ही माझ्या शॉप समोर शॉप काढायला जाता, तुम्ही समोर काढू नका, पुढच्या गल्लीत काढा, समोरच्या बिल्डिंगमध्ये शॉप काढू नका. का मला बिझनेस करायचा आहे, 2 लाख रुपये घ्या, 5 लाख रुपये घ्या, असे व्यवहार होतात ना. लिगली आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि एक डील करतो, हे डील आहे, लिगल आहे. हे पैसे इन्कम टॅक्समध्ये पण इन्कम म्हणून ट्रीट होतील, त्याच्यावर इन्कम टॅक्स भरायला लागेल. इलिगल काय नाही याच्यामध्ये. एनी पेमेंट किंवा मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट किंवा फॉरबिडन्स, कळलं? काहीतरी करणारे किंवा काहीतरी त्याग करण्याकरता मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू किंवा फॉर इंड्युसमेंट ऑफ. आता इंड्युसमेंट शब्द जो आहे, मी बघाल की एस टीच्या बसेस, प्रायव्हेट बसेस एखाद्या हॉटेलला थांबतात, तिथले ड्रायव्हर प्लेअरला जेवण फ्री मिळतं. त्यांच्याकरता ते काय आमिष आहे, इंड्युसमेंट. म्हणजे ते जे मनी मिळेल, अदरवाईज काहीतरी मिळेल, किंवा एनी ॲक्ट किंवा फॉरबिडन्स करून इन रिस्पेक्ट ऑफ, ते जे करतायत इन रिस्पॉन्स टू किंवा फॉर इंड्युसमेंट आपल्या गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ टू रिसिपियंट किंवा अनदर पर्सन. कन्सिडरेशन काय हे दिलंय, आणि कन्सिडरेशनमध्ये काय येणार नाही? सबसिडी गिवन बाय सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, हे कन्सिडरेशनमध्ये येणार नाही, हे कन्सिडरेशन नाही आहे. आणि डिपॉझिट फॉर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस अनलेस इट इज ॲडजस्टेड अगेन्स्ट सप्लाय. इंटरनेटचं कनेक्शन घेतलं तर राउटर आहे, त्या राउटर करता मी 500 रुपये डिपॉझिट दिले, तर हे कन्सिडरेशन नाही. कळलं? मी सर्व्हिस चार्ज पे करतो तर मला 500 रुपये, ते कन्सिडरेशन. पण डिपॉझिट दिलं, पहिल्यांदा मी जेव्हा कनेक्शन घेतलं तर कनेक्शनचे 500 रुपये आणि ते डिव्हाइस आहे याचे 500 रुपये. ज्यावेळेस मी कनेक्शन सर्व्हिस ज्यावेळेस टर्मिनेट करेन तेव्हा मला ते डिव्हाइस घेऊन जातील, 500 रुपये रिफंड करतील. तर डिपॉझिट आहे ते जोपर्यंत ॲडजस्ट करत नाही आहेत कन्सिडरेशनच्या आगेच, सप्लाय गुड सर्व्हिसेसच्या आगेच, तोपर्यंत ते कन्सिडरेशन नाही. ओके, मी माझं लँडलाईन पहिले फोन वापरायचो, ते मी सरेंडर केला फोन. ते 500 रुपये डिपॉझिट होते आणि माझे 300 रुपये बिल बाकी होतं. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही हे करा, ते 500 रुपये डिपॉझिट आहे ते आम्ही 300 रुपये बिलामध्ये ॲडजस्ट करतो. मग ते काय झालं, मग ते कन्सिडरेशन झालं आणि 200 रुपये तुम्हाला रिफंड मिळते. कन्सिडरेशन कॅन बी इन मॉनिटरी
नॉन मॉनिटरी फॉर्म और पार्टली इन मॉनिटरी फॉर्म अँड पार्टली इन नॉन मॉनिटरी फॉर्म. ओके. मॉनिटरी कन्सिडरेशन म्हणजे काय असतं? पेमेंट बाय कॅश, चेक, क्रेडिट कार्ड, बँक ट्रान्सफर, डिडक्शन फ्रॉम बँक अकाउंट, हे काय झालं मॉनिटरी कन्सिडरेशन. आणि नॉन मॉनिटरीमध्ये काय येईल? पण जसं मागाशी बोललो मी की एक व्यक्ती दुसऱ्याचे हेअर कटिंग करतो आणि त्याचे कपडे वॉश करतो, हे नॉन मॉनिटरी. he agrees to dry clean B's clothes. In return, B agrees to click A's photograph. Refraining or forbidding to do an act. A agrees not to open dry clean shop in B's neighborhood. In return, B agrees not to open photography shop in A's neighborhood. Tolerating an act or situation. A agrees to design B's house. In return, B agrees not to object to construction of A's house in his neighborhood. Doing or agreeing to do an act. A agrees to construct 3 flats for B on land owned by B. In return, B agrees to provide 1 flat to A without any monetary consideration. काहीतरी व्यवहार आहे, काहीतरी ट्रान्झॅक्शन आहे, यात काहीतरी करा, काहीतरी करू नका, ही सेटलमेंट होते. त्यावेळी जे मिळतं ते मॉनिटरी असो किंवा नॉन मॉनिटरी असो, ते काय, ते कन्सिडरेशन आहे. म्हणजे काहीतरी बेनिफिट घेतला, तो बेनिफिट कुठल्या प्रकारचा असो, तो बेनिफिट म्हणजे काय, कन्सिडरेशन आहे. काय करण्याकरता किंवा काही न करण्याकरता. सर्वांच कळला? द फ्रेज इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू किंवा इंड्युसमेंट हे वापरलं, हे कशाकरता वापरलं, हे लिंक करण्याकरता वापरलं. सप्लाय आणि कन्सिडरेशन याला लिंक करण्याकरता इन रिस्पेक्ट ऑफ गुड्सच्या अगेन्स्ट ते मिळते, इन रिस्पेक्ट ऑफ सर्व्हिस, इन रिस्पॉन्स टू सर्व्हिसच्या किंवा मग इंड्युसमेंट. लक्षात? लॉयर प्रोव्हाइडिंग अ सर्व्हिस फॉर मॉनिटरी कन्सिडरेशन, त्याच्याकरता काय आहे, इन रिस्पॉन्स किंवा इन रिस्पेक्ट ऑफ सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम अ क्लब अगेन्स्ट मेंबरशिप. मेंबरशिप घ्या, मग तुम्हाला काय मिळेल, इन रिस्पॉन्स टू मेंबरशिप क्लबची सर्व्हिस मिळेल. इंड्युसमेंट ड्रायव्हर्स करताय, पोटेन्शियल कस्टमर ड्रायव्हर पळत होता हॉटेलला. डिपॉझिट दिले असतील, जसं आपला गॅस सिलेंडर असतो, आपण सिलेंडर जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला डिपॉझिट घेतले. तुम्ही गावाला जा, इकडे कनेक्शन सिलेंडर करा, डिपॉझिट तुम्हाला परत मिळेल. तुम्ही वेगळ्या शहरात तिथे ट्रान्सफर होईल, तिकडे परत नवीन कनेक्शन घ्याल, नवीन डिपॉझिट द्या, तिथलं डिपॉझिट तुम्हाला रिफंड होईल. बरोबर आहे ना? डिपॉझिटवरती जीएसटी येणार नाही. गॅस सिलेंडर आहे, काही चार्जेस आहेत, त्यावर जीएसटी येईल. डिपॉझिट मेड विच इज इंटेंडेड बाय द पार्टीज to the offset against the purchase price once the supply has been made. The deposit, better to call them as advance, will represent consideration and thus जेव्हा ॲडजस्टमेंट केले ते डिपॉझिटची, फायनली काय अमाऊंट पे करायची, संपला माझा व्यवहार. आता जे तुम्ही देणार मला, मी तुम्हाला काय देणं आहे, डिपॉझिट मधनं काय करून घ्या, ॲडजस्ट करून घ्या, तेव्हा ते काय कन्सिडरेशन होईल. पर्सन जे इन्कम टॅक्सचे आहेत तेच पर्सन आहे. इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप फर्म, HUF, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ट्रस्ट, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, एनी कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश बाय अंडर एनी सेंट्रल, स्टेट, लोकल अथॉरिटी, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, आर्टिफिशियल पर्सन, बॉडी कॉर्पोरेट, हे सगळे काय पर्सन आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे सगळं पर्सन आहे. व्यवहार करणारा साफ्टवेअर रेसिपियंट कोण असतो, पर्सन ज्या म्हटलं जाईल तर ह्यातला कोणतरी असेल. आणि इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, मी एखादी ऍक्टिव्हिटी केली नाही तर माझा बिझनेस नाही, बाकी सगळं वर्ष सगळं बरोबर आहे, पण हे जे मी घेतोय ते इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस नाहीच आहे, सप्लायमध्ये येणार नाही. ओके, मग बिझनेस कशाला म्हणाल, बिझनेस डिफाईन केलाय का? बघा थोडं बघा, एक इंडिव्हिज्युअल आहे, तो कार परचेस करतो. कशा करता, त्याच्या फॅमिली करता कार परचेस करतो. जीएसटी देऊन कार घ्यायला लागेल ना, कारण जो विक्रेता आहे कारचा
तो बोलेले या कारवरती 28% GST आहे, सेस पण आहे, तुम्हाला द्यावाच लागेल. बोले ठीक आहे, 10 लाखाची कार, GST आणि सेस दिला 15 लाखाला होते. त्यांनी 15 लाखाला कार घेतली, त्यांनी काही वर्ष वापरली, मग विकली. ही सप्लायमध्ये येईल का? If any supply not in the course of or in furtherance of business, even though the consideration, then it shall not be treated as supply as per section 7(1)(a). Question: an individual buys a car for personal use and after a year sells it to a car dealer. Will the transaction be supply in terms of CGST and GST Act? Give reason for the answer. Answer मध्ये काय दिलं? No, because supply is not made by the individual in the course or furtherance of business. Further, no input tax credit was admissible on such car at the time of its acquisition, as it was meant for non-business use. आणि बिझनेस करता घेतलीच नव्हती, ITC पण घेतला नाही, त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन सप्लायमध्ये येणार नाही. त्यांनी कार परचेस केली, डीलरकडनं परचेस केली, डीलरकडनं सप्लाय होता. ओके, डीलरच्या ही ॲक्टिव्हिटी डीलरच्या बिझनेसमध्ये होती, पण तो परचेस करतो त्याकरता ही बिझनेसची ॲक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळे कुठला ITC पण घेतला नाही. बिझनेस डिफाईन केलंय क्लॉज 17 मध्ये. बिझनेस काय? बरोबर. आता बिझनेस काय? एनी ट्रेड, कॉमर्स. जर का ॲक्टिव्हिटी छोट्या प्रमाणात असेल तर ट्रेडिंग म्हणतात, आणि मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला कॉमर्स म्हटलं जातं. ओके. मॅन्युफॅक्चरर, एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर, प्रोफेशन, वोकेशन, ॲडव्हेंचर, वेजर हे जुगार वगैरे असतो, और एनी अदर सिमिलर ॲक्टिव्हिटी वेदर ऑर नॉट इट इज फॉर अ पिक्युनियरी बेनिफिट. त्या व्यक्ती बोलत की मी हे करतोय ही ॲक्टिव्हिटी, पण माझा उद्देश नाही की ह्यातनं काय पैसे कमवणं, मी करतोय. उद्देश काही असो, इंटेन्शन टू अर्न प्रॉफिट असो की नसो, जर ट्रेडिंग आहे, कॉमर्स आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, प्रोफेशन आहे, वोकेशन आहे, ॲडव्हेंचर आहे, किंवा सिमिलर ॲक्टिव्हिटी आहे, नॉट उद्देश काही असो, ती बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. दुसरं, एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंटल ऑर ॲन्सिडेंट. आता जर मी गुड्स मॅन्युफॅक्चर करतो तर ते मला मार्केटला पाठवायला दाखवून करायला लागतील. त्याकरता मी एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन, सेल ऑफ ओल्ड फर्निचर ऑर स्क्रॅप बाय ट्रेडर, मोबाईल शॉप, सेल ऑफ ओल्ड मशिनरी, मॅन्युफॅक्चर, हे मला मुख्य प्रॉडक्ट जे आहे ते नाही, पण कुठल्याही प्रकारे सहाय्यक, इन्सिडेंटल किंवा ॲसेरी, सहाय्यक किंवा त्याला जे वरची ॲक्टिव्हिटी करायची आहे, ट्रेडिंग करायचं आहे, म्हणून मला ट्रान्सपोर्ट करायला लागतं, म्हणून मला पॅकिंग करायला लागतं, हे पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. जुनी मशिनरी विकली, ती विकणं हा माझा बिझनेस नाही, माझा बिझनेस त्या मशिनरीची प्रोडक्शन करून विकणं आहे. एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंटल ऑर ॲन्सरी टू क्लॉज ए, हे पण भाग होईल बिझनेस. एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन द नेचर ऑफ सब क्लॉज ए, वेदर ऑर नॉट देर इज व्हॉल्यूम, किती व्हॉल्यूम आहे, किती फ्रिक्वेन्सी आहे, किती कंटिन्युटी आहे, रेग्युलरिटी आहे, हेही बघितलं जाणार नाही. ते केलं बिझनेसमध्ये येईल ती ॲक्टिव्हिटी. तसंच बिझनेस जेव्हा सुरू करतो ना, आपण सुरू करतो तेव्हा काय ॲक्टिव्हिटी केल्या, सप्लाय और ॲक्विजिशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग कॅपिटल गुड्स, मशिनरी इन्स्टॉल केली, त्याकरता काय ॲक्टिव्हिटीज केल्या, सर्व्हिसेस इन कनेक्शन विथ कमेन्समेंट. जसा बिझनेस बंद केला त्याकरता काय ॲक्टिव्हिटी करायला लागला, बिझनेस सुरू करताना किंवा बिझनेस बंद करताना, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सप्लाय या बिझनेसमध्ये इन्क्लूड होते. थोडं कळलं? याच्या व्यतिरिक्त बिझनेसचा स्कोप आणखी वाढवण्याकरता पुढचे क्लॉज दिले. तुम्ही पुढचे क्लॉज बघाल, आता एक क्लब आहे, असोसिएशन आहे, सोसायटी आहे, एनी सच बॉडी फॉर सबस्क्रिप्शन और एनी अदर कन्सिडरेशन. क्लब, असोसिएशन, सोसायटी यांची काही मेंबरशिप फी असेल, सबस्क्रिप्शन चार्जेस असतील, कशा करता, ऑफ द फॅसिलिटीज और बेनिफिट टू इट्स मेंबर. हे पण बिझनेसचा भाग आहे, हे पण आहे बिझनेसचा भाग आहे. तसं स्पोर्ट्स फॅसिलिटीज लाईक स्विमिंग पूल,
टेबल टेनिस, क्रिकेट, रेस्टोरेंट फॅसिलिटी, बँक्वेट हॉल और ओपन ग्राउंड, अकोमोडेशन फॅसिलिटी, रूम्स, लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, हे क्लब्स आहे, असोसिएशन्स आहेत, सोसायटीज आहे. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे मेंबरला दिली जाते ती पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. हा बिझनेसचा भाग आहे. ॲडमिशन फॉर कन्सिडरेशन ऑफ पर्सन टू एनी प्रिमायसेस, जसं एंट्री तिकीट टू अम्युजमेंट पार्क, दिवाळी मेला, सिनेमा थिएटर, ॲडमिशन साठी ते कन्सिडरेशन आहे, हे पण बिझनेसमध्ये कव्हर होईल. सर्व्हिसेस सप्लाइड बाय पर्सन ॲज अ होल्डर ऑफ एन ऑफिस विच हॅज बीन ॲक्सेप्टेड बाय हिम इन द कोर्स और पर्पज ऑफ हिज ट्रेड, प्रोफेशन और ओकेशन. एक ॲडव्होकेट आहे, अपॉइंट केला जातो मेंबर ऑफ द आर्बिट्रेट ट्रिब्युनल, हा बिझनेसचा भाग आहे. CA प्रॅक्टिसेस प्रोव्हाइड्स CFO और इंडिपेंडेंट डायरेक्टर सर्व्हिसेस, ही वुड बी कवर बिझनेसमध्ये. ॲक्टिव्हिटीज रेस क्लब आहे, ॲक्टिव्हिटी ऑफ रेस क्लब इंक्लुडिंग बाय वे ऑफ ही डिवाइस असतं टोटल अ डिवाइस शोविंग द नंबर अँड अमाऊंट ऑफ बेट, किती रुपये, बेटची अमाऊंट किती रुपये, त्यातनं विनरची अमाऊंट किती जाईल, टॅक्स किती जाईल, हे सगळं वेगळे काढून जी अमाऊंट उरेल ती जे बेटिंग करा त्याने वाटली जाते त्या डिवाइसच्या मार्फत. सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटीज ऑफ रेस क्लब किंवा जे डिवाइस आहे और लायसन्स टू बुक मेकर और ॲक्टिव्हिटीज ऑफ अ लायसन्स बुक मेकर इन सब क्लब, सच क्लब, हे काय बिझनेसचाच भाग आहे, हे बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. आणि एनी ॲक्टिव्हिटी गव्हर्नमेंटची कुठली ॲक्टिव्हिटी, एनी ॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और एनी लोकल अथॉरिटी इन विच दे आर एंगेज ॲज पब्लिक अथॉरिटी. तर मी लायसन्स काढतो समजा 2 व्हीलरचं, 4 व्हीलरचं, त्याच्याकरता गव्हर्नमेंट सरकारने चार्ज घेतो. ओके, तो सप्लाय आणि तो बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. गव्हर्नमेंट काम करेल पब्लिक अथॉरिटीज, जर ती अमाऊंट एक्झाम नाही केली तर टॅक्सेबल होईल. गव्हर्नमेंटची पण ॲक्टिव्हिटी बिझनेसमध्ये इन्क्लूड केलेली आहे. पण सेक्शन 11 बघितला, मला मी ज्या नोट दिल्या त्यात तुम्ही बघा गव्हर्नमेंटच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी अशा आहेत ज्या एक्झाम केल्या, जर त्या एक्झाम नाही केल्या तर टॅक्सेबल होतात. आता इथे काय झालं, हे जे वेगवेगळे क्लब आहेत, असोसिएशन आहेत, बरोबर आहेत ना, हे गव्हर्नमेंटनी बिझनेसमध्ये इन्क्लूड केलं. आणि शेड्यूल 2 मध्ये पण तसं आपल्या गुड्स आणि सर्व्हिस काय सांगितलं. पण जनतेचं असं म्हणणं होतं का लोकांचं किंवा यातल्या अभ्यासकांचं की सप्लायमध्ये इन्क्लूड होत नाही एखादी ॲक्टिव्हिटी, तर तुम्ही सांगू शकत नाही की तो सप्लाय गुड्स आणि सर्व्हिस आहे किंवा तो बिझनेसचा भाग आहे. पहिले तुम्ही सप्लायमध्ये इन्क्लूड करा. ही जी तुम्ही अमेंडमेंट बघताय AA, ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन बाय पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल टू इट्स मेंबर और कॉन्स्टिट्यूट्स और वाइस वर्सा फॉर कॅश डिफर्ड पेमेंट, हे मोठे करून दाखवलं. द ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन बाय अ पर्सन अदर दॅन अ इंडिव्हिज्युअल टू इट्स मेंबर्स और कॉन्स्टिट्यूट्स और वाइस वर्सा फॉर कॅश डिफर्ड पेमेंट और अदर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. आणि खाली टाकलं की एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट notwithstanding anything contained in any other law for the time being in force or any judgment, decree or any order of any court, tribunal, authority, the person and its member constitutes shall be deemed to be two separate person. अगोदर दुसऱ्या कायदा काय मानलं जातं की जी संस्था आहे, क्लब आहे, असोसिएशन आहे, ते एकच आहे. म्हणजे आपण चौघं मिळून काय बदनाम होणार, असोसिएशन आहे. आणि आपल्या संस्थेचे आपण नाव ठेवलं, रजिस्ट्रेशन केलं आणि मग असोसिएशननी आपल्या मेंबरचं कल्याण करण्यात काय बनवले, ते क्लबचे असोसिएशन बनवले. मग त्यांनी मेंबरनी सर्व्हिस दिली असोसिएशनला, असोसिएशनने बेनिफिट दिला मेंबरला. इकडे दोन नाही आहेत, त्यामुळे तो सप्लाय होणार नाही, त्यामुळे टॅक्स येणार नाही. असा दुसऱ्या कुठल्या कायद्याने सांगितलं असेल, कोर्टने जजमेंट दिलं असेल तरी या कायद्यामध्ये GSTच्या कायद्यामध्ये हे दोन मानले की वेगळे आहे. मेंबर वेगळे आहे, क्लब वेगळा आहे, असोसिएशन वेगळी आहे. आणि जर मेंबरने किंवा असोसिएशनने एकमेकांना सर्व्हिस दिली, गुड्स दिले, तर त्याच्यावरती ते सप्लायमध्ये इन्क्लूड आहे. हे अमेंडमेंट करण्याची गरज पडली कारण की असे कोर्ट मॅटर झाले ज्यात कोर्टाने निर्णय दिला की असोसिएशनचे मेंबर वेगळे नाही, एकच आहे, मीच मला सप्लाय देऊ शकत नाही, मग टॅक्स येणार नाही. मी घेतलं ना, मी वाटलं, मी घेतोय आणि मी ते उपभोग घेतोय, असा अर्थ होतो.
पण इथे त्यांनी असं दिलं, स्पेसिफिकली दिलं अमेंडमेंट करून, बिझनेसमध्ये इन्क्लूड केलं, सर्व्हिस काय, गुड्स काय, ह्यात पण ते इन्क्लूड केलं, पण ते सप्लायमध्ये नव्हतं, म्हणून स्पेसिफिकली सप्लायमध्ये आणलं की द ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन बाय पर्सन कोण आहे, असोसिएशन असेल किंवा मेंबर असेल, असोसिएशन मेंबरला सप्लाय करो किंवा मी काय बेनिफिट पास ऑन करो किंवा देवाणघेवाण काही हो मेंबरकडनं असोसिएशनची किंवा असोसिएशनकडनं मेंबरची, अदर दॅन एन इंडिव्हिज्युअल टू इट्स मेंबर और कॉन्स्टिट्यूट्स और वाइस वर्सा फॉर कॅश डिफर्ड पेमेंट और अदर व्हॅल्युएबल कन्सिडर. तर कन्सिडरेशन आहे ना त्यामध्ये, तुम्हाला मी काहीतरी देतोय म्हणून तुम्हाला कन्सिडरेशन द्याल ना, तेव्हा ही देवाणघेवाण दोघांमध्येच होते आणि तीच आपल्यामध्ये आहे. याकरता सेक्शन 7 मध्ये डबल ए हा क्लॉज टाकला आणि खाली एक्सप्रेशन पण टाकलं की टू सेपरेट पर्सन आहेत, मानलं जाईल. काही कुठेही निर्णय झाला असेल कोर्टामध्ये, एनी जजमेंट, डिग्री और ऑर्डर ऑफ एनी कोर्ट, ट्रिब्युनल और ऑथॉरिटी, द पर्सन अँड इट्स मेंबर और कॉन्स्टिट्यूट्स शॅल बी मानलं जाईल टू बी सेपरेट पर्सन अँड द सप्लाय ऑफ ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन इंटर से शॅल बी डीम टू टेक प्लेस फ्रॉम वन सच पर्सन टू अनदर. ओके, कळलं की अमेंडमेंट काय करता केली गेली, हेच खाली लिहिलं आहे की एका अमेंडमेंट झाली. ब्रेक घेऊया.